आज निघालो सुट्टीसाठी गावी. नमस्कार, मी सरिता. तर आज आम्ही निघालो आहोत गावी. तर त्यासाठी स्टेशनवर गेलो. माऊ आमची ट्रेनची वाट बघत होती. कधी ट्रेन येते आणि कधी त्यात बसते असं झालं होतं तिला. आली बाबा ट्रेन एकदाशी. जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे असं करून करून सुरुवातीचे डबे घालवले पुढे. त्यानंतर बसलो ट्रेनमध्ये. संध्याकाळचा प्रवास करायचा होता म्हणून जास्त काही टेन्शन नव्हतं, कारण माऊ आमची झोपून जाईल ना म्हणून. पण झोपतंय कोण? ट्रेनमध्ये काही झोपच आली नाही. सकाळी सकाळी झोप लागली तोवर उतरलो ट्रेनमधून. प्रत्येकजण सांगत असतो माझं गाव असं, माझं गाव तसं. त्याचं मला काही वाटत नव्हतं. पण आपल्यावर जेव्हा गाव सोडून राहायची वेळ आली तेव्हा समजलं की खरंच गावाकडे जायची एक ओढ वेगळीच असते आणि त्यात एक वेगळाच आनंद असतो. आपल्या माणसांना खूप दिवसातून भेटायला मिळणार या विचारानेच मनातल्या मनात गुदगुल्या होऊन जातात. माऊ तर पळत पळत होती. पळून पळून पाय दुखायला लागले बाबा. थोडं बॅगवर बसतो असं म्हणून बॅगवर बसलो. आमच्या बाळाच्या चेहऱ्यावरच आनंद होता घरी जायचा. त्यानंतर रिक्षात बसलो. बॅग पडेल म्हणून आमची माऊ म्हणाली, मी पण पकडतो पापा. घरी जाऊन दादासोबत थोडी मस्ती पण केली. परत लहान मुलींना लहान मुलांना बघूनच खूप खुश होतात. ओ बहिणाबाई बहिणाबाई आ आ ओ